श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या हिंदू धर्मात कुलदेवतेच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेलेले आहे. कुलाचार पाळल्याने घरात सुख, समृद्धी आणि संरक्षण लाभतं असं मानलं जातं. पण आजच्या धावपळीच्या जगात आपण अनेकदा ही सेवा विसरतो किंवा आपल्याला कशी करावी हीच माहिती नसते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची नित्यसेवा कशी करू शकता आणि त्याचे तुम्हाला काय फायदे होऊ शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कुलदेवी ही आपल्या कुळाची रक्षणकर्ती असते असं मानलं जातं. जेव्हा आपण आपल्या कुलदेवीची मनापासून सेवा करतो, तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत असते आणि मुलाबाळांची प्रगती होत असते. जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील, तर कदाचित तुमच्याकडून कुलदेवतेची सेवा राहून गेलेली असेल. आता पाहूया रोजच्या जीवनात आपण ही सेवा कशी करू शकतो. तर याच्यामध्ये मी तुम्हाला टोटल 5 पायऱ्या सांगते. त्याच्यानुसार तुम्ही सुद्धा कुलदैवतेची सहजपणे सेवा करू शकता. तर पहिली पायरी म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान उरकल्यानंतर देवघरात दिवाबत्ती करावी. दुसरी पायरी, आपल्या कुलदेवतेच्या फोटोला किंवा मूर्तीला नमस्कार करा. शक्य असल्यास दररोज देवीला कुंकुमार्चन करावं. तिसरी पायरी म्हणजे किमान 108 वेळा ओम कुलदैवताय नमः या मंत्राचा जप करावा. चौथी पायरी, जर वेळ असेल तर दररोज श्रीसुक्त किंवा महालक्ष्मी अष्टकमचे पठण करावे. हे अत्यंत प्रभावशाली मानले जाते. पाचवी पायरी, नैवेद्य दाखवताना साखर किंवा गुळाचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. पण तो श्रद्धेने असावा. आणि याच्यामध्ये सांगायचं झालं तर प्रत्येक शुक्रवारी तुम्ही देवीची ओटी भरा किंवा खण नारळाने तिची पूजा करा. वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या मूळस्थानी जाऊन तिचं दर्शन घ्या. घराच्या मुख्य दरवाजावर तोरण लावावं, जेणेकरून देवीचं आगमन हे सुसहाय्यपणे होईल. तर मित्रमैत्रिणींनो, ही होती कुलदेवतेच्या नित्यसेवेबद्दलची छोटीशी पण महत्त्वाची माहिती. तुम्ही कुलदेवतेची सेवा कशी करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि तुळजाभवानी रेणुका माता तुमचं कायम भलं करो. श्री स्वामी समर्थ.